नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। याच्यामध्ये वेबसाईट पोर्टल हे येणार आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे कोणतेही बँक खाते आता चालणार आहे। या संदर्भातच मोठी अपडेट तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर ती संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। 1 जुलै पासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे। यामध्ये GR पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत। आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे त्या सुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील। या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते। सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का, ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला। त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲप मधल्या सुधारणा आहेत, आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत। त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे। त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे। ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे 15 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत। या व्यतिरिक्त यामिनीताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेंवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का। त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे। आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत। त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील। या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। त्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अशाच महाराष्ट्रातील न्यूज बघण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।